नमस्कार. यशवंत हो, जयवंत हो. मी कुमारी प्रियांका दीदी येते आपल्या भेटीला. नेहमीप्रमाणे अनेक सद्ग्रंथांचं पठण करत असताना सांगायला अतिशय आनंद होतोय की माझ्या परमभाग्याने आज मी आपणासमोर ओम परमहंस श्री सद्गुरू यशवंत बाबा सिद्धेश्वर कुरोली यांच्यावरती सुंदर असं जीवनचरित्र सांगणारा आणि त्यांच्या सानिध्यामध्ये राहणाऱ्या सर्व साधक भक्तांचे सुंदर सुंदर अनुभव आम्ही श्रवण करणार आहोत. आणि याच सर्व पठणाचं वाचन आज मी आपणासमोर बाबांचे परमभक्त लेखक यशदास हबप गजाननबुवा कुरोलीकर यांच्या महासागरातील मोती या ग्रंथातून आम्ही श्रवण करणार आहोत. म्हणून सुंदर असं पठण करत असताना प्रथमतः सर्वांना माझा प्रणाम. यशवंत हो, जयवंत हो. ग्रंथाची सुरुवात करत असताना प्रथमतः आम्ही श्रवण करणार आहोत ओम परमहंस सद्गुरू म्हणजे काय. ओम परमहंस सद्गुरू यशवंत बाबांचे रूप म्हणजे परमहंस रूप. अर्थात परमहंस म्हणजे नेमके काय हे समजून घेतले तरच बाबा म्हणजे नक्की कोण हे आपणाला काही अंशी तरी समजून येईल. जिज्ञासक, मुमुक्षु, साधक, सिद्ध व ब्रह्मस्वरूप अशा विविध पायऱ्यांनी मनुष्याला देवस्वरूप प्राप्त झाले. अर्थात या देवस्वरूपाची अवस्था जी सर्वश्रेष्ठ अवस्था म्हणजे परमहंस स्वरूप होय. अर्थात ही अवस्था म्हणजे एक धर्म असते. सत्व, रज, तम तिन्ही गुण मिथ्या मानून ज्ञाननिष्ठेने परिपूर्ण असल्याचे त्यांच्या ठायी सदैव शांती राहत असते. कर्म करूनही निकर्मीपणा त्यांचे ठायी असतो. कर्मक्रिया, कर्तव्य प्रकृतीच्या माथ्यावर मारून स्वतः मात्र मोठेपणा घेत नाहीत. अशा स्थितीत आनंदात राहतो त्याला परमहंस म्हणावयाचे. मठाची उठाठेव करत नाही. श्री महाराजांनी 4 भिंती त्यावर छप्पर असे लहान मोठे 60 ते 70 आश्रम बांधले, पण ते भक्तांच्या नावाने स्वतःचे नाव काहीच नाही. पण मठ मात्र एकही बांधला नाही. नित्य उदास व निराश्रयी, इहिक